कधीकधी ना प्रवासातला एक छोटासा थांबा तोच आपल्या कॅरेक्टरची सगळ्यात मोठी परीक्षा ठरतो. क्योशी बेटावर अगदी हेच घडलं. एका बाजूला होता प्रसिद्धीच्या मोहात अडकलेला सानुमारू आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच विचारांमध्ये अडकलेला सोक्का. चला तर मग पाहूया हा साधासुधा थांबा त्या दोघांसाठी एक अविस्मरणीय धडा कसा ठरला. कथेची सुरुवातच होते सोक्काच्या या ठाम मताने. त्याच्यासाठी जगाचे नियम अगदी सरळ होते. मुलं लढतात आणि मुली घरकाम करतात. पण त्याला काय माहीत की त्याचे हेच विचार, हेच जग बघण्याचे नियम लवकरच धुळीला मिळणार होते. क्योशी बेट त्याच्यासाठी एक जबरदस्त धक्का ठरणार होता. आणि त्याच वेळी सानुमारू, त्याला जगाच्या चिंतेपासून काही देणंघेणंच नव्हतं. त्याला फक्त एका मोठ्या एलिफंट कॉई माशावर स्वारी करायची होती. हीच मजा करण्याची इच्छा त्याच्यासाठी जबाबदारी शिकण्याच्या प्रवासाची एक अनपेक्षित सुरुवात ठरणार होती. आणि मग अचानक सगळी शांतता भंग पावते. किनाऱ्यावर पोचतात काय आणि काही रहस्यमय योद्धे वाऱ्याच्या वेगाने त्यांच्यावर हल्ला करतात आणि क्षणात सगळ्यांना कैद करतात. कोण होते हे योद्धे? सोक्काचा हा एकच प्रश्न सगळं काही सांगून जातो. त्याचा विश्वासच बसत नाहीये. काही मुली आपल्याला हरवू शकतात. त्याच्या पुरुषी अहंकाराला बसलेला हा पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का होता. आणि मग सत्य समोर येतं. या होत्या क्योशी बेटाच्या महान स्त्री योद्ध्या. आणि त्यांची लीडर सुकी तिच्या एकाच वाक्याने सोकाचा अहंकार आणि त्याचे गैरसमज दोन्ही मोडून काढते. इथूनच सोकाचा खरा प्रवास सुरू होतो. एकीकडे सोक्का आपल्या अहंकाराशी लढत होता, तर दुसरीकडे सानुमारू एका अगदी वेगळ्याच परीक्षेला सामोरा जात होता. आणि ती परीक्षा होती प्रसिद्धीच्या मोहाची. जेव्हा लोकांना कळतं की तोच अवतार आहे, तेव्हा त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. सानुमारू या प्रसिद्धीच्या लाटेवर अक्षरशः स्वार होतो. विचार करा, नाश्त्यामध्ये गोडधोड, अवतीभोवती चाहत्यांची सतत गर्दी. एवढंच नाही तर त्याच्या सन्मानार्थ एका पुतळ्याची साफसफाई केली जाते. म्हणजे अख्खं गाव त्याला एखाद्या राजासारखं वागवतंय. हळूहळू जगाला वाचवण्याचं ध्येय मागं पडतं आणि लोकांच्या नजरेत हिरो बनण्याची इच्छा मोठी होऊ लागते. पण कटाराला हा धोका स्पष्ट दिसतोय. तिचे शब्द फक्त एक सल्ला नाहीयेत, तर एक धोक्याची सूचना आहे. तिला भीती वाटत होती की या प्रसिद्धीच्या जगमगाटात सानुमारू कुठेतरी स्वतःलाच हरवून बसेल. आणि इथेच सानुमारू एका मोठ्या गोंधळात अडकतो. एका बाजूला आहे त्याचं कर्तव्य, त्याचे मित्र, आणि दुसऱ्या बाजूला आहे लोकांचं प्रेम आणि मजामस्ती. तो निवडतो दुसरा मार्ग, आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरते. सानुमारूचा अहंकार ह्या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. तो कटाराच्या काळजीची टिंगल करतो आणि त्यांच्या नात्यात एक मोठी दरी निर्माण करतो. प्रसिद्धीने त्याला किती बदललंय हे यातून सिद्ध होतं. सानुमारू प्रसिद्धीच्या गर्तेत अडकलेला असताना दुसरीकडे सोक्का, तो अपमानाच्या आगीत जळत होता. क्योशी योद्ध्यांकडून झालेला पराभव त्याला खूप लागला होता आणि हाच अपमान त्याच्या बदलाची सुरुवात ठरणार होता. सुकीकडून पुन्हा एकदा हरल्यावर सोक्काचा अहंकार पूर्णपणे तुटतो. त्याला पहिल्यांदाच जाणीव होते की त्याची विचारसरणी किती चुकीची होती. खरं तर हा पराभव त्याच्यासाठी एक नवी सुरुवात होती, नम्रता शिकण्याची सुरुवात. आणि हा क्षण सोक्क्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. तो आपला अहंकार बाजूला ठेवतो आणि ज्यांना तो कालपर्यंत कमी समजत होता त्यांच्याच समोर आदरानं झुकतो, शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. आणि हा बदल किती मोठा आहे हे या दोन वाक्यांमधनं आपल्याला स्पष्ट दिसतं. मी कोणत्याही मुलीला घाबरत नाही असं म्हणणारा सोक्का आता म्हणतोय, मी तुझ्याशी एका मुलीसारखं नाही तर एका योद्ध्यासारखं वागायला हवं होतं. यालाच म्हणतात कॅरेक्टर डेव्हलपमेंट. पण या दोन्ही कथा, म्हणजे सोक्काचं शिकणं आणि सानुमारूचं प्रसिद्ध होणं, या दोन्ही गोष्टी एका मोठ्या धोक्याने एकत्र येतात. सानुमारूची प्रसिद्धीच त्याच्यासाठी आणि क्योशी बेटासाठी एक संकट घेऊन येते. प्रिन्स जुको आणि फायर नेशनचं सैन्य अवताराच्या शोधात थेट बेटावर पोहोचतं. हा हल्ला सानुमारू आणि सोक्का या दोघांसाठीही एक परीक्षा होती. सानुमारूला आता प्रसिद्धीपेक्षा जबाबदारीचं महत्त्व कळतं आणि सोक्का, तो क्योशी योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सन्मानाने लढतो. आणि या क्षणी सानुमारूला आपल्या कृत्याची आणि आपल्या ओळखीची वेदनादायक जाणीव होते. त्याला कळतं की त्याच्यामुळेच हे सुंदर गाव उद्ध्वस्त होत आहे.
अवतार असण्याचं ओझं काय असतं याची ही पहिली आणि कदाचित सर्वात जड जाणीव होती. आणि मग तो जे करतो ते खूप प्रतिकात्मक आहे. ज्या उणागीवर त्याला फक्त गंमत म्हणून स्वारी करायची होती, त्याच उणागीचा वापर करून तो एक मोठी लाट निर्माण करतो आणि तिथून पळून जातो. हे दाखवून देतं की सानुमारोने आपली शक्ती आता दिखाव्यासाठी नाही, तर इतरांचं रक्षण करण्यासाठी वापरायला शिकले आहे. सानुमारू गाव वाचवण्यासाठी तिथून निघून जातो. आणि हाच या कथेचा मूळ प्रश्न आहे. एका खऱ्या हिरोचं काम काय असतं? थांबून लढणं की आपल्या माणसांना वाचवण्यासाठी तिथून निघून जाणं? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.